झिरो ओव्हरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आता चर्चा न राहता शक्यता बनू लागल्या. या निमित्तानं राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातली भाऊबंधकी आता संगीत भावबंधनमध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळणार का, हाच प्रश्न आहे. मात्र त्याहून महत्त्वाचा मुद्दा आहे ब्रँड ठाकरे टिकण्याचा. येत्या 2 दिवसांपासून ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे अशी चर्चा वाढू लागली आहे. मात्र हा ठाकरे ब्रँड म्हणजे नेमकं कोण? कारण स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल तर प्रश्नच नाही. राज्यात नव्हे देशातही त्यांचं नाव आजही सन्मानानं घेतलं जातं. नुकत्याच पूर्ण झालेल्या समृद्धी महामार्गालाही त्यांचंच नाव दिलं गेलंय. मात्र प्रश्न आहे तो उद्धव आणि राज या 2 ठाकरेंच्या नावाचा, त्यांच्या ब्रँडचा. कारण गेल्या काही वर्षात सत्तेत असताना उद्धव ठाकरेंना भाजपसमोर दुय्यम स्थान घ्यावं लागलं आणि एकनाथ शिंदे सर्व वरिष्ठ फळीला घेऊन बाहेर पडल्यावर तर आता फक्त 20 आमदार, काही मोजके त्यांचे सरदार आणि थोडेफार नगरसेवक आणि काही खासदार अशी स्थिती असलेल्या शिवसेनेसमोर अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि राज ठाकरेंबद्दल काय बोलायचं? 2014 नंतर त्यांच्या पक्षाची जी काही घसरण सुरू झाली आहे ती आता 0 आमदार पातळीला आली आहे. आणि त्यामुळे दोन्ही ठाकरेंसाठी ठाकरे ब्रँड म्हणजे खरं तर आपापला ठाकरे ब्रँड असंच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच दोन्ही ठाकरे एकत्र येत आपापले ठाकरे ब्रँड मोठे होतील, हेच यामागचं गमक असावं, गणित असावं असं म्हणायला नक्की जागा आहे. मात्र तरीही आम्ही जनतेला म्हणजे तुम्हाला प्रेक्षकांना विचारतोय की ठाकरे ब्रँड नक्की कुणाचा? आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरकडे. आजचा प्रश्न पाहूयात, त्यासाठी तुमचा प्रतिसाद आम्हाला हवा आहे. जाऊयात पोल सेंटरला आजचा प्रश्न पाहण्यासाठी. पाहूयात आजचा प्रश्न. आज खरा ठाकरे ब्रँड कोण? 3 पर्याय तुम्हाला देण्यात आलेले आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, दोघांचाही. आज खरा ठाकरे ब्रँड कुणाचा हा आपला प्रश्न आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, दोघांचाही. तुम्ही आमच्या एक्स अकाउंटवर, फेसबुकवर, युट्यूबवर, इंस्टाग्राम इथल्या सगळ्या एबीपी माझाच्या हँडलवर जाऊन या पोलमध्ये सहभाग घेऊ शकता. तुम्हाला फक्त ऑप्शन निवडायचा आहे आणि शिवाय तुमच्या कमेंट्स ज्या तुम्ही या सगळ्या कमेंट्सच्या खाली कुठे कराल, या पोलच्या खाली कराल, त्या काही निवडक कमेंट्स आपण आमच्या कार्यक्रमात सुद्धा दाखवणार आहोत. खरा ठाकरे ब्रँड कोणाचा? उद्धव ठाकरेंचा की राज ठाकरेंचा की दोघांचाही? प्रश्न तुम्हाला आहे, प्रेक्षकांना आहे. तर त्याचा अर्थातच रिझल्ट आपण सगळ्यात शेवटी बघणारच आहोत कार्यक्रमाच्या दरम्यान. राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या बाबतीत सगळीकडेच कंड्या पिकत असताना स्वतः उद्धव ठाकरे यांनीच एक प्रकारची पॉझिटिव्ह नोटवरती कमेंट केलेली आहे, बाईट दिलेला आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूयात काय म्हणतात उद्धव ठाकरे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. हे सर मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे ते आम्ही बघतोय. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. आणि एकदा का उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि ते एकत्र येण्याबाबत सूचक बोलत असले तर संजय राऊत कशाला थांबतायत? आता त्यांना मातोश्री नंतर शिवतीर्थ म्हणजे राज ठाकरेंचं नवं घर हे दुसरं घर वाटू लागलंय. अमित ठाकरे हा गोड मुलगा आणि मी त्याचा मामा किंवा काका, संजय काकांच्या भूमिकेत संजय राऊत गेलेले. चालू द्या, आमचं काय, आम्हाला चांगलीच गोष्ट आहे. या निमित्तानं 2 ठाकरे कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. पाहूयात काय म्हणतात संजय राऊत. अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं. गोड मुलगा, जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत. आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवं आहे? मग मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाही आहे, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतो आहे किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतो आहे असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही. काय सांगावं, फोन झालेसुद्धा असतील. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तो एवढी लवकर फळं आली कशी? एकीकडे उद्धव ठाकरे जनतेच्या जे मनात आहे तेच होईल असं म्हणतायत. संजय राऊत अमित ठाकरेंना
पुतण्या म्हणतायत, आपण स्वतःला त्याचे काका म्हणून घेतायत आणि सगळा गोड मुलगा आहेत वगैरे म्हणतायत. मग इतके सगळे पॉझिटिव्ह सिग्नल मिळत असताना मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेते मात्र सावध प्रतिक्रिया देत आहेत. आज संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या पत्रकार परिषदेत तरी हेच दिसलं. त्यांचा हा जरा वेगळा सूर अधिक वेगळाच वाटतो. का वेगळा वाटतो? या प्रतिक्रियांमुळे. कॅफे संस्कृती जी आहे ती आम्ही बाळासाहेबांपासून घेतली. कारण ठाकरे बँड जे चालतंय सध्या ते सन्माननीय राजसाहेब चालवत आहेत. तिथे देखील मातोश्रीच्या कॅफेमध्ये पण देशभरातनं माणसं यायची, जगभरातनं खेळाडू यायचे. म्हणजे पाकिस्तानचा आणि आपला विरोध असताना त्यावेळेला देखील जावेद आले होते त्या कॅफेमध्ये. दिलीप कुमार यायचे, शरद पवार यायचे, अनेक लोक यायचे. तीच कॅफे संस्कृती साहेब जपतात असं पकडून चाला. जे तिथे बाळासाहेबांकडे चालायचं ते राजसाहेबांकडे चालतं. ठाकरे बँड टिकणं गरजेचं आहे ना कशाही प्रकारे, तर ते टिकवण्याचं काम सन्माननीय राजसाहेब आज शिवतीर्थावर करतात. तुम्ही पाहिलं अविनाश काय म्हणाले. अविनाश असं म्हणाले, ठाकरे ब्रँड टिकवण्याचं काम शिवतीर्थावर राज ठाकरे करतायत. आता जिथे चर्चा दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची आहे त्यावेळी सकल ठाकरे ब्रँड राज ठाकरे सांभाळतायत आणि वाढवतायत असं म्हणायची काही गरज होती का? पण ते बोलले. काही वेळानंतर आम्ही जेव्हा संदीप देशपांडेंना गाठलं तेव्हा त्यांनी नवीनच मागणी समोर ठेवली आहे. युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंकडून आला पाहिजे, तो आल्यावर मग राज ठाकरे निर्णय घेतील असं संदीप देशपांडे म्हणतात. बघा, आमची जीप पोळलेली आहे, तुमची नाही पोळली. आमची जीप पोळली आहे ना. 14ला पण आमची पोळली आहे, 17ला पण आमची पोळली आहे. त्यामुळे आम्ही ताक पण फुंकून पिणार. ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे ठोस प्रस्ताव येईल त्या दिवशी त्याच्यावर ते निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की या दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी 2019ला, म्हणून त्यांनी त्यांना दोघांना मिळून निवडून दिलं. पण उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनात आहे ते केलं नाही, स्वतःच्या मनातलं केलं. त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे ऐकण्यास आम्ही जास्त उत्सुक आहोत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर ठाकरे ब्रँड टिकवायचं काम जर कोणी महाराष्ट्रात केलं असेल तर ते राज ठाकरे साहेबांनी केलं आहे आणि तो टिकवतोय आम्ही. त्यासाठी कोणाच्या टेकूची गरज नाही. तेव्हा बाकी काही असो, मात्र दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत सगळेच जरा बरं बोलत आहेत. म्हणजे असं की काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे नेते तर स्वागत करतातच आहे. त्यातून आपल्याला कल्पना आहे राष्ट्रवादीचे पवार कुटुंबीय म्हणजे सुप्रिया सुळे, शरद पवार यांचे तर ठाकरे कुटुंबियांशी घरगुती चांगले संबंध आहेत. मात्र महायुतीतील फडणवीस, शिंदे, अजित पवार हेही दोन भावांचा मुद्दा आहे, स्वागत आहे अशाच प्रकारे कमेंट करतायत. कुणीही नकारात्मक प्रतिक्रिया सध्या तरी देत नाही. पाहूया. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील. यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे. आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण काही हरकत नाही. मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे. आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही. पण तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं? ते मी योग्य वेळी सांगतो. तुम्हाला माहिती आहे ना, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो, तो उचित वेळी मी सांगत असतो. महाराष्ट्राच्या मनात असेल की होणार युती संदर्भात आमची महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि धर्मांध जातीवादी भाजपला दूर ठेवण्यासाठी यासाठी हे लोक एकत्र येत असतील तर त्यांचं खूप स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, तो विचार रोज पायदळी तुडला जात आहे आणि हा विचार वाचवण्यासाठी जर एकत्र येत असेल तर काँग्रेस त्याचं स्वागत करेल. नाही, मला असं वाटतंय की हे बघा, तिकडून राजसाहेबांनी भाजपचा हात सोडला की इकडे यांना कोणाचा हात धरायची गरज पडणार नाही. दोन भाऊ पुरेसे असतील. जर दोन भावांनी एकमेकांच्या हातात हात घातले तर इतर कुठले हात हातात घ्यायची गरजच पडणार नाही. तो पण आता मुद्दा तसा खूप असा वरतीच हायपोथेटिकलच आहे. येतात की नाही, कारण ते दोन्ही ठाकरे आहेत. प्रत्येकाची वैशिष्ट्ये असतात, तशी ते ठाकरे या नावाचं एक वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे ते येतात की नाही त्या कोणतरी म्हटल्याबरोबर पांडुरंगाला माहिती, मला माहीत नाही ते काय आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय ते दोघे भाऊ एक होणार म्हणून. आमच्या शुभेच्छा आहेत. हे सगळे बडे नेते सोडून द्या, पण उद्धवराज एकत्र येणं हे ठाकरे ब्रँडसाठी गरजेचं आहे. हे आता सामान्य पक्ष कार्यकर्त्यांनाही समजू लागलंय.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यातून हेच दिसून आलं. महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे ब्रँड हा टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच हे दादागिरी चालावी म्हणजे राजकीयदृष्ट्या. आणि ज्या पद्धतीनं आपण इतर पाहिले असेल की लोक परप्रांतीय जे नेते लोक आहेत मध्ये कंपोज असतील, कंगना राणावत असेल किंवा किरीट सोमय्यासारखे असतील, यांची दादागिरी जी वाढली गेलेली आहे, याला कारण का तर दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे. आणि हे दुर्दैवानं थांबावं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं, आम्हाला देखील वाटतं. अर्थात हे सगळं झालं एक गुडी एक गोड गोड छान सगळ्यांचं चित्र. म्हणजे कुटुंबातले छान म्हणतायत, राज ठाकरेंचे छान म्हणतायत लोक, बाकी विरोधी पक्षातले छान म्हणतायत. पण राज आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचं असेल तर भूतकाळातले काही मोठे मानापमान विसरावे लागणार आहेत. आणि अशीच एक घटना बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेत घडली होती. ज्या ट्रकवर बाळासाहेबांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं त्या ट्रकच्या पुढे आपणच चालायचं असं राज आणि उद्धव यांचं ठरलं होतं. मात्र अंत्ययात्रा सुरू होताना उद्धव ठाकरे अचानक ट्रकवर चढले. त्यामुळे राज ठाकरे नाराज झाल्याचं वाटलं आणि तडक आपल्या कारमध्ये बसून ते शिवतीर्थावर शिवाजी पार्कच्या निवासस्थानी निघून गेले. आणि काही तासानंतर जेव्हा अंत्ययात्रा शिवाजी पार्कमध्ये पोहोचली तेव्हा राज घरातून खाली आले आणि अंत्यविधीच्या ठिकाणी आले. त्यानंतर मात्र दोघं भाऊ एकमेकांशी बोलताना दिसत होते. अर्थात त्यावेळी सुद्धा माध्यमांमध्ये ही चर्चा झाली होती. अनेक कथा या निमित्तानं बाहेर आल्या होत्या की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर का बाळासाहेबांच्या पार्थिव घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या समोर चालत गेले असते तर एक वेगळा मेसेज गेला असता. मग ते होऊ द्यायचं नव्हतं का, कुणाला होऊ द्यायचं नव्हतं आणि मग राज ठाकरे चिडले का, आणि या बाबतीत कधीही कोणी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे या वदंता अशाच कायम राहिल्या, अशीच चर्चा होत राहिली. त्यामुळे असे अनेक प्रसंग आहेत. आणखी काही किस्से पण या निमित्तानं आहेत. मग बाळासाहेब ठाकरेंची प्रकृतीची हेळसांड, मग तो आरोप केलेला आरोप, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना गुनसे, गुजरात नवनिर्माण सेना वगैरे म्हणणं असेल, असं एकमेकांवरती होत राहिले. आशा आहे की ह्या सगळ्या कटू आठवणी आता बंद बस्त्यात जातील. काय करतील ते दोघे भावांचं बघावं लागेल. दरम्यान हे सगळं ठीक आहे, म्हणजे ठाकरेंची शिवसेना मनसेकडील नेत्यांनी एकमेकांचं कौतुक करणं, तुझ्या गळा माझ्या गळा करणं, पण राजकारणात सगळेच मोहरे पुढे नसतात. काही माणसं पडद्यामागूनही महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. उद्धव राज यांच्या एकत्रित येण्याबद्दल चर्चा चालू असताना आज एबीपी माझावर बोलताना शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंनी हे नाव जाहीर केलं, तिकडे अंगुली निर्देश केला. आधी पाहूयात काय म्हणाल्या शीतल म्हात्रे, कुणाबद्दल म्हणाल्या आणि नंतर त्या व्यक्तीचा राजकारणातलं महत्त्व आपण लक्षात घेऊया. हिंदुत्वाबद्दल आता त्यांचं काय म्हणणं आहे हेही त्यांना सांगणं आता गरजेचं आहे. त्याच्यामुळे पायाखालची जमीन सरकल्यानंतर जसे सैरावैरा पळत सुटतात तसे ते सैरावैरा पळत सुटलेले आहेत. आणि हे करायच्या अगोदर त्यांच्या ज्या पडद्यामागून चालवतात जो पक्ष, त्या रश्मी उद्धव ठाकरे यांचं याच्याबद्दल काय मत आहे हेही त्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या मनात असल्याशिवाय कुठल्याही गोष्टी घडत नाहीत हे आम्हाला माहिती आहे. ग्राफिक्स आहे. आपण पाहूयात या बाबतीत आता ज्यांचं नाव समोर आलं त्या रश्मी ठाकरे, त्यांचं महत्त्व काय आहे यामध्ये ते पाहूयात ग्राफिक्समध्ये. रश्मी ठाकरे आपल्याला कल्पना आहे उद्धव ठाकरे यांच्या अर्धांगिनी आणि अर्थातच मातोश्रीतलं एक अधिकारी व्यक्तिमत्व, शिवसैनिकांच्या लाडक्या वहिनी साहेब. मात्र राज उद्धव एकत्र येण्यातील महत्त्वाचा असा रश्मी ठाकरे फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंनी रश्मी ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधलंय. शिवसेना एकत्रित आणि शिवसेना उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना रश्मी ठाकरे यांच्या मताला नेहमीच महत्त्व राहिलं आणि हा रश्मी ठाकरे फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे. शिवसेनेत राज यांचा प्रभाव असताना उद्धव ठाकरेंनी नेतृत्व स्वीकारण्यात पत्नी रश्मी ठाकरेंची खंबीर साथ त्यांना मिळाली. मवियाच्या काळात उद्धव ठाकरे आजारी असताना उद्धव यांनी मनात आणलं तर रश्मी ठाकरेंना सीएम करू शकतात असं तेव्हा भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाल्याचं आजही लक्षात असेल. रश्मी ठाकरे पक्षाच्या सभेत किंवा बाहेर बोलत नाहीत, मात्र सर्व पक्ष कार्यक्रमांना हजेरी असते त्यांची आणि शिवसैनिकांसाठी रश्मी वहिनी हे मोठं नाव आहे. त्यामुळे हेही लक्षात घ्यावं लागेल की काही राजकारणाचं किचन पॉलिटिक्सही महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे उद्धव राज यांच्या एकत्र येण्यात रश्मी ठाकरे यांच्या भूमिकेकडेही जाणकारांचं लक्ष आहे.
दरम्यान या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने फक्त राजकारणीच नाही तर आध्यात्मिक पातळीची ही मंडळी बोलू लागलेली आहे. द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती यांनी आपलं मत कोणाच्या पारड्यात टाकलंय पाहूया. ठाकरे के अंदर में कहीं ना कहीं बाला साहब की एक छवि नज़र आती है और एक अच्छी बात है. मैं कभी मिला नहीं हूँ लेकिन जो मैंने लोगों से सुना है उसमें मुझे राज ठाकरे एक स्पष्टवादी विचारधारा रखने वाला व्यक्ति है. वो लाभ हानि को गुणा भाग को देखने वाला व्यक्ति हमें प्रतीत नहीं होता उद्धव की तरह. हम चाहेंगे कि यदि उद्धव क्षमा याचना करता है और पूरी राष्ट्रवादी विचारधारा और पूरी धार्मिक भावना के साथ में कांग्रेस जैसी जो सनातन विरोधी सरकार है पार्टी है उसके विरुद्ध में आ जाकर के और वो खड़े होते हैं तो हम उन्हें स्वीकार करेंगे. आणि याच अनुषंगाने आज 0 आवरमध्ये आपण मान्यवरांशी ठाकरे ब्रँड नक्की कुणाचा यावर मान्यवरांशी चर्चा करणार आहोतच. मात्र त्याआधी आपण पाहणार आहोत सोशल मीडियावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात. मगाशीच मी म्हणालो तो तुमच्याही प्रतिक्रिया आम्ही पाहणार आहोत. त्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला जिथे लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी माझाच आजचा प्रश्न आणि आजच्या आलेल्या कमेंट्स पाहूयात मीडिया सेंटरवर. आजचा प्रश्न होता आज खरा ठाकरे ब्रँड कुणाचा. 3 पर्याय देण्यात आले होते. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि दोघांचाही अशा प्रकारे आपण पर्याय दिले होते. आलेल्या काही कमेंट्स पाहूया. युट्यूबवरती आलेली कमेंट आहे. गोविंद परब लिहितात कुणाचाही नाही दोघेही एकाच माळेचे मणी आहेत अशी काहीशी टीकात्मक टिप्पणी केली आहे गोविंद परब यांनी. युट्यूबवरती आलेली आणखी एक कमेंट बाजीराव शिंदे लिहितात उद्धव ठाकरे दगाबाज माणूस साहेबांनी उभी केलेली शिवसेना संपवण्याचा प्रयत्न उद्धव यांनी केलाय अशी एक प्रतिक्रिया आहे. युट्यूबवरची आणखी कमेंट प्रसाद माने यांची राज ठाकरे यांनी ठाकरे ब्रँड जपला आहे कोणासमोर झुकून कधीच युती केली नाही असंही प्रसाद माने म्हणतायत. एकीकडे शैली आणि वक्तृत्व तर दुसरीकडे संघटन आणि नेतृत्व असं बघितलं तर ठाकरे ब्रँड दोघांचाही म्हणायला हरकत नाही अशी एक संतुलित कमेंट दिलेली आहे अक्षय काळे यांनी. वसंत पाटील लिहितात युट्यूबवरती आमच्या दोघंही महालबाड मुंबई आमच्या बापाची महाराष्ट्र आमच्याच बापाचा अशा भ्रमात आहेत दोन्ही ठाकरे अशी एक जरा कठोर भाषेतली कमेंट सुद्धा आलेली आहे. निवृत्ती बिहाडे लिहितात दोघांचाही नाही तो ब्रँड आता एकनाथ शिंदेचा आहे अशाही वेगळा मुद्दा मांडला. आणि आपल्याला कल्पना आहे एकनाथ शिंदेचं नावच पक्षाचं शिवसेना आहे आणि उद्धव बाळासाहेबांचा फोटो नेहमीच ते वापरत असतात त्यांच्या कार्यक्रमात किंवा फ्लेक्सवरती. पुढची कमेंट एक्स पोस्ट आलेली आहे. गौतम निर्भवणे लिहितात दोघांचाही नाही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्य पुढे नेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे नाव जीवित ठेवत आहेत. किरण गायकवाड लिहितात संजय राऊतांनी युतीचा प्रस्ताव घेऊन शिवतीर्थवर जावं असं किरण गायकवाड म्हणतात. मनसेची पण तीच भूमिका आहे. तर विनायक लिहितात ठाकरे आणि शिवसेना या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेसाठीच राबतायत पण राज ठाकरेंनी शिवसेना संपवण्यासाठी कमळीला मदत केली आहे. लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्यावर सुद्धा कळतं की लोक कसा विचार करत असतात. तनिष्क कट्यारमल लिहितात ठाकरे ब्रँड फक्त राज ठाकरेंचा आहे. तनिष्क कट्यारमल यांची ही प्रतिक्रिया. इन्स्टावरती प्रतिक्रिया आहे मयुरेश यांची ठाकरे ब्रँड बाळासाहेबांच्या विचारांची जोपासना करणाऱ्या आणि त्या विचारांची कधीच तडजोड न करणाऱ्या राज ठाकरेंचा आहे. ठाकरे ब्रँड दोन्ही ठाकरेंचा आहे अशी प्रतिक्रिया विद्या शिंदे यांनी दिलेली आहे. तर दत्तू भालेराव लिहितात ब्रँड म्हणजे फक्त बाळासाहेब ठाकरे बाकीच्यांचा काहीही उपयोग नाही. जुन्या पिढीतल्या लोकांना अजूनही वाटतं की बाळासाहेब ठाकरेंचाच करिश्मा होता जो नंतर कोणाला मिळाला नाही. फेसबुकवरती महेश पुरंदरे लिहितात मराठीच्या नावावर लोकांना मूर्ख बनवतात. गोरक्षनाथ लाड लिहितात शिवसेना पक्ष राज ठाकरेंनी खूप पुढे नेला असता अशी प्रतिक्रिया आहे. अर्थात आता या जर तरला तर अर्थ नाही कारण पक्ष वेगळा झालेला आहे. तर यानंतर आपण जाणार आहोत आजच्या पाहुण्यांकडे आणि त्यांना विचारणार आहोत. अधिक कारण ही सगळी मंडळी विश्लेषक आहेत मान्यवर आहेत पक्षाचे प्रतिनिधी आहेत. आपल्यासोबत गेस्ट सेंटरला कोण कोण आहे पाहूया. आपल्यासोबत असतील गजानन काळे नवी मुंबईचे मनसे प्रमुख आणि मागच्या खेपेला ते विधानसभासाठी उमेदवार सुद्धा होते.
अनिश गाढवे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि प्रवक्ते, मृणालिनी नानिवडेकर राजकीय विश्लेषक, विश्वास पाठक भाजपचे प्रवक्ते, अतुल लोंढे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि नेते, आणि सतीश वळंजू की जे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या एकाच ध्येयाने पछाडून ज्यांनी अनेक वर्ष सध्या काम केलेलं आहे ते सतीश वळंजू सुद्धा. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा कार्यक्रमाचा एक टोन सेट करायला पहिल्यांदा सगळ्यांची बेसिक प्रतिक्रिया मी घेणार आहे. मी पहिल्यांदा जातो मनसेच्या गजानन काळे यांच्याकडे. गजानन काळे, हा प्रश्न कालही मी आपल्या चर्चेत संदीप देशपांडेंना विचारला होता. ठाकरे ब्रँड राज ठाकरेंनीच मोठा केला आणि सांभाळला आहे. उद्धव ठाकरेंनी आता प्रतिसाद द्यावा, प्रपोजल द्यावं युतीचं. तुम्हाला असं नाही वाटत की आता या क्षणाला दोन भावांचं बोलणं सुरू असताना जेव्हा या कमेंट्स येतात त्या थोड्या नकारात्मक वाटू शकतात? विनायक नाही, सॉरी गजानन काळे, गजानन सॉरी गजानन. मुळात मला वाटतं आजच्या प्रश्नाचा जो रोख आहे की ठाकरे ब्रँड कुणामुळे, या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं पुण्याला नुकतीच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची मुलाखत झाली. त्याही वेळी हा प्रश्न सन्माननीय राजसाहेबांना विचारण्यात आला होता. त्यांनी तो वारसा प्रबोधनकार ठाकरेंपासून सांगितला. तो अगदी वंदनीय बाळासाहेब असतील, श्रीकांत ठाकरे साहेब असतील आणि उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे. मला वाटतं हा काही वादच असू शकत नाही मुळात की ठाकरे वारसा, हा वारसा दोघांचाही आहे. तो पुढच्या पिढीला आदित्य ठाकरे आणि अमितसाहेब ठाकरे. पण गजानन, ही प्रतिक्रिया ही तुम्ही आता ही जी प्रतिक्रिया मांडताय ना गजानन, ही एवढी बॅलन्स प्रतिक्रिया कालपासून ऐकायला नाही मिळते. आज आम्ही काय ऐकलं? ठाकरे ब्रँड कुणाचा? राज ठाकरेंनी ठाकरे ब्रँड मोठा केला. उद्धव ठाकरेंनी फोन करावा, उद्धव ठाकरेंनी प्रपोजल पाठवावं. मला ठाकरे ब्रँड नेमकं काय, ठाकरे ब्रँड काय म्हणजे ज्या ज्यावेळी या महाराष्ट्राच्या हिताचा विषय असतो, ज्या ज्यावेळी मराठी माणसाचा विषय असतो, मराठी भाषेचा विषय असतो, ज्या ज्यावेळी धर्माभिमानी हिंदुत्वाचा विषय असतो, त्या त्यावेळी भूमिका घेणं आज म्हणजे ठाकरे ब्रँड ना. बरं, मी फार 19-20 करणार नाही, पण तरी सुद्धा वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर आपण महाराष्ट्रात म्हणजे काल परवा हिंदी सक्तीचा घेतलेला विषय असेल या सरकारने, सर्वप्रथम या सगळ्या नेत्यांमध्ये म्हणजे सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी एक भूमिका घेतली कडक. बरं, त्यानंतर तो निर्णय बदलला. म्हणजे निश्चितपणे सामाजिक संघटनाही होत्या, माझे मित्र असतील दीपक पवार, ही सगळी मंडळी पण त्यात होतीच. बरं, राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर ही तात्काळ म्हणजे राजसाहेब ठाकरे यांची भूमिका मराठीबद्दल असेल किंवा हिंदुत्वाबद्दल ही नैसर्गिक आहे. बरं, आणि ते प्रबोधनकारांपासून ते वंदनीय बाळासाहेबांपासून ते राजसाहेबांकडे परिवर्तित झाले. त्यामुळे जे काही मगापासून किंवा गेल्या काही दिवस चालू आहे ठाकरे ब्रँड, मला वाटतं हा वारसा विचारांचा. बरं, मग तो कुणाचा आहे? तो दोघांचा आहे मानता का तुम्ही? माझा साधा प्रश्न आहे. आणि ठाकरे ब्रँड हा शब्द आम्ही वापरला नाही, मनसेच्या पदाधिकाऱ्याचा बाईट दाखवलेला आम्ही. याचं उत्तर देण्यापेक्षा राजसाहेब ठाकरे यांनी याचं उत्तर दिलंय की काय ठाकरे ब्रँड म्हणजे काय. पुढचा प्रश्न हाच विचारण्यात आला होता आणि राजसाहेबांनी प्रबोधनकारांपासून ते अगदी उद्धवजी ठाकरे आणि स्वतः असं म्हणाले. ठीक आहे, याचं उत्तर मला वाटतं पुण्याच्या मुलाखतीमध्ये आलेलं आहे. 19-20 करताना मी निश्चितपणे हे म्हणेल की आज हा वारसा आपल्याला जास्तीत जास्त जपताना कोण दिसतंय तर ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे जपताना दिसत. मी अनिश गाढवेंना हीच प्रतिक्रिया विचारतो. अनिश गाढवे सुद्धा आपल्यासोबत आहे. मी मगाशी म्हणालो तसं चर्चेचा एक पहिल्यांदा टोन सेट करायला मी सगळ्या प्रतिक्रिया घेणार आहे. अनिश गाढवे, मला 2 प्रश्न आहेत तुम्हाला. एक, या क्षणी ठाण्यामध्ये काय वातावरण आहे तुमच्या म्हणजे मनसैनिकांमध्ये आणि शिवसेना ठाकरे सैनिकांमध्ये? आणि ते जे म्हणतात की आत्ता तरी हिंदुत्वाचा हा वैचारिक वारसा जपताना राज ठाकरे दिसत आहेत, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सर्वात प्रथम उत्तर तुमचं ठाण्याविषयीच्या प्रश्नाविषयी देतो. ठाण्यामध्ये मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये कधीही या अगोदरही वितुष्ट आलं नव्हतं. मधले 1-2 दिवसांचे प्रसंग सोडले तर जो बीडमध्ये एक प्रसंग घडला आणि त्यानंतर ठाण्यातल्या प्रतिक्रिया आणि त्यानंतरचं वातावरण. पण ठाण्यामध्ये मनसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक हे कायम. ठाण्यामध्ये गजाननजीतचा नवी मुंबई हा मतदारसंघ सुद्धा येतो आणि संबंध मीरा भाईंदर पर्यंत पट्टा येतो. पण ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेना जवळपास मला वाटतं गेल्या 1-1.5 वर्षापासून अगोदरच या युतीच्या तयारीमध्ये अगोदरपासूनच आहे. आणि तळात म्हणजे आता वरती नेतृत्व वगैरे तुम्ही बाजूला ठेवा, पण तळामध्ये महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसैनिक असतील, हे ठाकरे ब्रँड जो आपण मगाशी उल्लेख केला तो ठाकरे ब्रँड जपण्यासाठी आणि मराठी माणसाची ताकद दाखवण्यासाठी एकत्र अगोदरपासूनच आहे. आणि राहिला प्रश्न ठाकरे ब्रँड, तसं गजाननजी जसं म्हणाले, अगदी त्या दिवशीच्या राज ठाकरे साहेबांच्या प्रश्नामध्येच त्यांना विचारलेल्या प्रश्नामध्येच त्यांनी उत्तर दिलेलं आहे. अगदी प्रबोधनकार साहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर श्रीकांतजी साहेब ठाकरे आणि त्यानंतर राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे
ठाकरे ही ठाकरे ब्रँड आहे आणि भविष्यात येणाऱ्या पिढ्या असतील, आता ते पाहू भविष्यात कसं असेल. बरं. पण ठाकरे हा ब्रँड आहे आणि तो मान्य केला पाहिजे. ठीक आहे. मी अतुल लोंढेंकडे जातो. अतुलजी, मी मगाशी तुमची प्रतिक्रिया सुद्धा एबीपी माझ्यावर आपण चालवली आहे, दिवसभर दिसली असेल, आता सुद्धा कार्यक्रमाच्या सुरुवातीला चालवली. त्यामध्ये आपण असं म्हणता की जर का जातीय धर्मांधवादी शक्तींना दूर ठेवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर आम्ही त्याचं स्वागत करतो. माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे, राज ठाकरे यांचं गेल्या काही वर्षातलं राजकारण पाहता धर्मांध आणि जातीयवादी शक्ती ते नाही आहेत असं काँग्रेसला खरं वाटतंय का, आणि मग तुम्ही स्वागत करता का राज ठाकरेंचं? नाही, असं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळा परिस्थितीने रूप आपल्या राज्याच्या देशाच्या गरजा काय आहेत त्यानुसार सुद्धा भूमिका घेतल्या जातात. राज ठाकरे जेव्हा स्वतःचा पक्ष घेऊन आले त्यावेळेस ब्लू प्रिंट घेऊन आले होते. आपण काल पण याच्या संदर्भात चर्चा केली आणि एक विकासाचा मार्ग त्यांनी सांगितला होता. नंतर त्यांना कदाचित हिंदुत्वाचा मार्ग जो आहे तो त्यांनी याचा प्रयत्न केला, पुन्हा ते परत आलेले आपल्याला दिसतात. बरं. त्यामुळे आम्ही जेव्हा 2019 मध्ये आमची महाविकास आघाडी अस्तित्वात आली त्यावेळेस जर तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम पाहिलात आपल्याला दिसेल की घटनेचा सरनामा, आपल्या राज्यघटनेचा सरनामा जो आहे तो आमचा पहिला आर्टिकल आहे. बरं. आता ज्यांना कोणाला राज्यघटना मान्य नसेल आणि पहिला सरनामा घटनेचा मान्य नसेल त्यांचा तो भाग निराळा. तसं पाहिलं तर मी काय किंवा विश्वास पाठकजी काय, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाण्यासारखं आमची परिस्थिती आहे. कारण त्या दोन भावांना डिसाईड करायचं आहे की त्यांना एकत्र यायचं आहे की नाही यायचं आहे, पहिले त्यांच्यामध्ये ती सामंजस्य निर्माण झालं पाहिजे. बरोबर आहे. मुंबईचा आणि ठाण्याचा जेव्हा विचार होतो, जेव्हा तुम्ही मनसे किंवा शिवसेनेचा उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा विचार करता त्यावेळेस मग मुंबईचे प्रश्न आहे की मुंबईला कशा पद्धतीनं मुंबईचा इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर असेल, माझगाव गोदी असेल, आपली अनेक गोष्टी ह्या गुजरातमध्ये घेऊन जातात. आम्ही गुजरातच्या विरोधात नाही आहे, पण मुंबईचं एक वैशिष्ट्य आहे, मुंबईमध्ये सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचे हेडक्वार्टर्स आहेत आणि त्याच्यामुळे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे नॅचरली इथे असायला पाहिजे नव्हतं. बरं. आता डायमंड बोर्स गेला होता, ते आला, तर मुंबईची जनता नक्कीच हा विचार करणार आहे की मुंबईला कमी करून गुजरातला वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो व्यक्तिशः एक प्रकारची दुश्मनी आहे महाराष्ट्राची. बरं. हे आहे. त्यामुळे हे सर्व फॅक्टरी जे आहे हे फॅक्टर पण राज ठाकरेंना विचारात घ्यावे लागतील. कारण महाराष्ट्राचं हित म्हणजे काय आहे, पेपर लीक होत आहेत, महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, एमपीएससीचा एक निकाल लागत नाही, अशा अनेक प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्रासमोर आहे. आणि एक कोकणातून आवाज येतो आणि एक बोरीवलीतून आवाज येतो आणि ते बोरीवलीवाले सांगतात की आम्ही आग लावणार महाराष्ट्रात. अहो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा, शिवशाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र. मला ते कळत नाही की महाराष्ट्राचा जिरेटोप जो आहे तो आपला स्वाभिमानाचा, आपल्या संवेदनशीलतेचा भाग आहे, तो रयतेनं दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना. रयतेचं राज्य होतं, त्याचा जिरेटोप कधी आपले नरेंद्र मोदीजी घालतात. आज राज्याभिषेक होता आणि काल तिकडे रामदरबार केला अयोध्येमध्ये, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घातला आणि महाराष्ट्रात लोण्याच्या थंड गोळ्यासारखा शांत बसला. आज आम्ही त्याच्यावर बोललो, हे कितपत योग्य आहे? मग या सगळ्या गोष्टीच्या विरोधात लढायचं असेल तर छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे, जे आपलं संविधान आहे, त्या विचारधारांनी जाणाऱ्या प्रत्येकाशी काँग्रेस सहमत आहे ना. नक्कीच. त्याच्याशी दुमत असण्याचं अतुलजी, याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की या सगळ्या विषयात आम्हाला बोलायचं काहीच नाही कारण दोघे भाऊ आहेत, पण तसं नाहीये. त्याचं कारण तुम्ही काय किंवा भाजप काय, जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर त्याचे परिणाम थेट या 4 महानगरपालिका, MMRD रिजन आणि त्याच्या बाहेरचं म्हणाल तर पुणे आणि नाशिक सुद्धा यावर घडू शकतात, संभवू शकतात असं सध्या तरी म्हटलं जात आहे. जोडीला मग काँग्रेस सोबत जाणार की नाही, तो नॅशनल आणि इंटरनॅशनल आहे. मुंबईमध्ये काँग्रेस सोबत मग जायचं की नाही, म्हणजे मगाशी सांगायचं साक्षच काढायची झाली तर सुषमा अंधारे म्हणतायत, अतुलजी सुषमा अंधारे म्हणतायत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हातात हात घेतला, उद्धव ठाकरेंनी भाजपचा हात, मनसेने जर का भाजपचा हात सोडला तर उद्धव ठाकरेंना सुद्धा कोणताही हात सोबत घ्यायची गरज पडणार नाही. ते समजून घ्या काय ते. मी पुढचा प्रश्न तुम्हाला त्या बाबतीतला विचारेन. मी जातो आता मृणालिनी नानिवडेकर यांच्याकडे. मृणालिनीजी, सगळा विषय आपल्या समोर आहे. गेली 20 वर्ष 2 दशकं तुम्ही मुंबईतलं आणि महाराष्ट्राचे राजकारण पाहताय. ही अशीच एक चर्चा राहील का खरंच यावेळी काहीतरी पुढचं पाऊल पडेल? अगदी खरं सांगायचं झालं प्रसन्नजी तर ब्रँड ठाकरे सध्या उद्धव ठाकरेंपुरता अडचणीत आलेला आहे. खरं तर उद्धव ठाकरे जेव्हा वेगळे लढले होते 19 साली तेव्हा देखील त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या होत्या. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत हे महाराष्ट्राने त्यावेळेस स्वीकारलं होतं. खरं तर सुभाष देसाईंनी एका दसऱ्याच्या मेळाव्यात सांगितलंही होतं की बाळासाहेबांपेक्षा जास्त जागा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जिंकल्या गेल्या आहेत. ते सत्य होतं, वास्तव होतं. राज ठाकरे देखील राजकारणात अत्यंत दमदारपणे प्रवेशले होते. बाळासाहेब ठाकरे असताना देखील त्यांच्या करिश्म्याचा प्रभाव
मुंबईत आणि महाराष्ट्रात दिसला होता. पदार्पणात डबल संख्येत आमदार निवडून आले होते. हा ब्रँडही खालावलाय, पण तो ब्रँड खालावून गेली काही वर्ष झाली आहेत. उद्धव ठाकरेंसमोर मुंबई जिंकण्याचं आव्हान आहे आणि मुंबई जिंकण्यासाठी राज आपल्या बरोबर आले तर मराठी माणसाचं ऐक्य, भावांनी एकत्र घेणं, या भावनिक मुद्द्यांना भर येईल आणि कुठेतरी मराठी माणसाच्या मनावर आपण अधिराज्य गाजवू शकू हे त्यांना कळलेलं आहे. मनसेच्या प्रतिक्रिया आतापर्यंत अत्यंत सावध आहेत आणि त्यातली संदीप देशपांडेंची आपण जी प्रतिक्रिया दाखवली ती मला अतिशय महत्वाची वाटते. बरोबर की महाराष्ट्राच्या मनात 19 साली काय होतं तर भाजप आणि सेनेनी राज्य करावं, तसं झालं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे असा प्रश्न त्यांनी केलाय. सरळ सरळ दिसतंय उद्धव ठाकरेंच्या मनात भावाला टाळी देण्याची इच्छा आहे, पण भाऊ हा प्रत्येक वेळेला वेगळीच काहीतरी भूमिका घेत स्वतःच्या करिश्म्यानी, स्वतःच्या कर्तृत्वानी अजूनही राजकारणात मतं मिळत नसली तरी ठाम उभा आहे. त्यामुळे दोघं एकत्र येतील का? आले तर मग शिवसेनेचा प्रमुख कोण, शिवसेना नक्की कोणाची? सगळे आमदार तर एकनाथ शिंदेकडे निघून गेले आहेत, आपल्या प्रतिक्रियांमध्येही ते आलाय. त्यामुळे हा मुद्दा 10-12 दिवस सतत चालू राहील. ब्रँड खालावलाय हे खरं आहे आणि तो विभाजित 3 ठिकाणी झालाय. एकनाथ शिंदे त्यातला मलिदा घेऊन गेले. बरं, मी आता वळुंजू यांच्याकडे जाण्यापूर्वी विश्वास पाठकांकडे जातो. विश्वासजी, मी मगाशी जसं अतुल लोंढेंना म्हणालो की या विषयाशी अगदीच तुम्हा दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा संबंध आहे, कारण विषय मुंबईचा आहे, MMRD रिजनमधल्या महापालिकांचा आहे. काँग्रेसचा स्वतःचा काही का होईना पण मुंबईमध्ये एक होल्ड आहे. भाजपला तर 150 पारचं यावेळी म्हणे टार्गेटच ठेवलेलं आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही बंधू एकत्र येत असतील ज्याची सध्या शक्यता दिसते, तर आपलं काय म्हणणं आहे? प्रसन्नजी, मी अतुलजीशी या विषयावर सहमत आहे. त्यांनी जे म्हटलं की या चर्चेमध्ये खरं तर आम्हाला का बोलवलं. मात्र अतुलजींच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांना कोणत्याही लग्नामध्ये जर बोलवलं तरी त्यांचं निरूपण एकच असतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आता भारतीय जनता पक्ष म्हणून मला याच्यात एकच मांडायचं आहे की आपण विषय मांडलेला ब्रँडचा, म्हणजे डिस्कशन मध्ये गेलं तर ते ब्रँड कोणाकडे आहे आणि शिवसेना कोणाकडे आहे. ब्रँड जर म्हटलं तर आपल्याला आठवत असेल की राज ठाकरेंनी जेव्हा स्वतःचा पक्ष निर्माण केला त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं नाव दिलं. त्यांचा झेंडा देखील वेगळा होता आणि ते कार्यकर्ते जेव्हा बाळासाहेबांचा फोटो लावत होते तेव्हा बाळासाहेबांनी एकदा उद्योगाने असं म्हटलं की एवढंच जर अडत असेल तर परत ये. तेव्हापासून राज ठाकरेंनी आपला राज ठाकरे बाळासाहेबांचा फोटो लावणं बंद केलं आणि ते आज त्याच्यात ते हेच सिद्ध करतात की मी विदाऊट ठाकरे ब्रँड मी स्वतः देखील उभा राहू शकतो. आणि मुळात त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे त्यांचा तो प्रयत्न चालू आहे. आता राहिला उद्धव ठाकरेचा. उद्धव ठाकरेंकडे तो ब्रँड आहे का? तो नक्कीच नाहीये. आता गल्लत अशी आहे की शिवसेना वेगळी आहे आणि ठाकरे ब्रँड वेगळा आहे. शिवसेना कोणाकडे आहे? शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे आहे. हे कायद्याने देखील सिद्ध झालेलं आहे. मग इलेक्शन कमिशन असो किंवा कोर्टाने देखील आजपर्यंत नाकारलेले आहेत म्हणून तेच त्यांच्याकडे आहे. त्यामुळे शिवसेना कोणाचे? एकनाथ शिंदेकडे आहे. ब्रँड हा जो विषय सध्या ब्रँड 0 आहे आणि जे काही बाळासाहेबांचे विचार आहे ते एकनाथ शिंदेच्या सरकारच्या माध्यमातून ते चालू आहे. त्यामुळे दोघांनी तसा की आता अधिकार राहिलेला नाहीये. बरं, हा हे फार मोठं विधान ठरलं की दोघांनाही आता ठाकरे ब्रँडवर बोलायचा अधिकार राहिला नाही, कारण ठाकरे ब्रँड पर्यायानं शिवसेना म्हणजेच बाळासाहेब ठाकरे ज्या शिवसेनेचे प्रमुख प्रवर्तक संस्थापक होते ती शिंदेंकडे. मी वळंजू यांच्याकडे जातो. मी मगाशी म्हणालो तसं सतीश वळंजू हे गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यावे त्यासाठी सदैव प्रयत्नरत राहिलेले आहेत. वळंजूजी, माझा पहिला प्रश्न आहे, आतापर्यंत एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. माझा तुम्हाला वेगळाच प्रश्न आहे, हे दोघे वेगळे झाल्याने, एकत्र न आल्याने नेमकं काय घडलं या काळामध्ये, काय सांगाल? पहिल्यांदा तर खरं म्हणजे 2009 मध्येच राज ठाकरे वेगळे उभे राहिले आणि त्याच्यामध्ये 13 शिवसेनेचे 13 मनसेच्या सीट्स निवडून आल्या आणि जवळजवळ युतीच्या त्यावेळेला जवळजवळ 50 आणि 55 सीट्स पडल्या होत्या. म्हणजे माझी चळवळ चालू करण्याचा मुख्य उद्देश तो होता की तुमच्या विभाजनामुळे त्यावेळेला येणारी सत्ता गेली आणि मला वाटतं त्यावेळेला नेमकी महाराष्ट्राच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होणार होती आणि त्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये शिवसेनेची सत्ता असणार होती. ती सत्ता त्यावेळेला आली नाही आणि त्या ह्याच्यातून कुठेतरी जे एक मनामध्ये जे काय द्वंद्व चाललं होतं त्याच्यातून मी माझी चळवळ स्थापना करण्याचा निर्णय त्यावेळेला घेतला होता. नुकसान ते झालं, मराठी मतांचं प्रचंड विभाजन त्यावेळेला झालं आणि त्याचा फायदा इतर पक्षांना मिळाला. आणि 5 वर्ष मागे गेलात ना तुम्ही.
सत्तेमध्ये तुम्ही त्यावेळेला आला असतात, 5 वर्ष मागे गेला. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण या निमित्तानं हे आपल्याला कळेल की एकत्र या पण कशासाठी या, त्याचं उत्तर वळंजो यांनी दिलेलं आहे की नेमकं काय नुकसान झालं. मी पुन्हा एकदा मी अनिश यांच्याकडे जातो. अनिश, आता मनसेचं पुढचं म्हणणं आहे की आता झाले फोन वगैरे झाले, काय गप्पा टप्पा जे काही एकत्र येण्याचे गोडवे गायचे होते ते गायलेले आहेत, आता मात्र प्रपोजल पाहिजे. आणि त्या बाबतीत दोनदा संदीप देशपांडे म्हणालेले, 2014ला आमचं तोंड पोळलं, 2017ला पोळलं. आधी चर्चा एकत्र येण्याची होती, नंतर आमचे एबी फॉर्म लटकले आणि आम्हीच तोंडघशी पडलो. त्यामुळे थोडी कटुता आहे अनिश तिकडे. मनसेच्या मनातली ही कटुता, हा अविश्वास, आणि पर्यायानं ते म्हणतात की उद्धव ठाकरेंनी आता प्रस्ताव द्यावा, या बाबतीत एक शिवसैनिक म्हणून आपल्याला काय वाटतं? अगदी अगदी त्यापूर्वी मी एका भाजपाच्या सन्माननीय प्रवक्त्यांचं मी एक उत्तर देऊ इच्छितो की भाजपाने ठरवू नये की ठाकरे ब्रँड हा कुणाचा, आणि भाजपाने ठरवू नये की ठाकरेंची ताकद काय वगैरे, जाऊ दे, त्या विषयात जात नाही. आता मी येतो आपल्या प्रश्नावर. बघा, लक्षात घ्या, मगाशीच सन्माननीय शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत साहेबांनी एक गोष्ट स्पष्ट केली की तुम्हाला काय माहिती की फोन झालेत की नाही झालेत. कदाचित फोन झालेही असतील, कदाचित आपसात चर्चा चालूही असतील, कदाचित पुढच्या सोमवारपर्यंत मंगळवारपर्यंत या गोष्टीवर काही ना काहीतरी तुम्हाला एक फायनल अपडेटही मिळालेला असेल. आज सन्माननीय उद्धव साहेबांची जर आपण पत्रकार परिषद पाहिली तर त्यांनी काय सांगितलं, मी आता चर्चा करणार नाही, तुम्हाला थेट बातमीच देतो की काय म्हणाले, तुम्ही जरा ह्या गोष्टींकडे पण बारकाईने पाहिलं पाहिजे. आणि त्यांनी थेट सांगितलं की मी बातमी देतो. आता बातमी देतो याचा अर्थ आता मीडियाने आपापल्या पद्धतीने लावू शकतात, पण आमच्या पद्धतीने आम्ही स्पष्ट सांगतो. त्यांनी एक ज्यावेळेस उच्चार केला की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जे आहे तेच घडणार आहे. आणि सन्माननीय राजसाहेबांची सुद्धा, किंवा राजसाहेबांनी जरी तशी स्पष्ट भूमिका अजून व्यक्त केली नसलेली तरी सुद्धा अमित ठाकरे साहेबांचं जर आपण कालचं स्टेटमेंट पाहाल तर ते काय म्हणाले, काकांशी बोलतील ते आणि हे जे आहे ते काकांना सांगतील, काका ठरवतील. याचा अर्थ अमित ठाकरे साहेबांचं हे स्टेटमेंट फार महत्वाचं आहे, कालचं स्टेटमेंट. याचा अर्थ कुणाकडनंही या शक्यता नाकारल्या जात नाहीयेत. आज आपण ह्या गोष्टीत जाऊयात नको की सध्या कुणाची ताकद जास्त, सध्या कोण किती आमदार घेऊन बसलेला आहे, कोणाकडे काय आहे. यापेक्षा मराठी माणूस काय सांगतोय, यापेक्षा मराठी मन काय सांगतोय आणि मराठी माणसाच्या मनातला आक्रोश काय सांगतोय ते सर्वात जास्त इथे महत्वाचं वाटतं. बरं, मी गजानन यांच्याकडे पुन्हा एकदा जातो. गजानन, मग जर काय भावना विचार करा, तुम्ही आता शिवसेनेचे प्रवक्ते, ते सुद्धा बॅलन्स करून बोलतायत, ते तुमच्या नेत्यांबद्दल चांगलं बोलतायत, सगळं चांगलं बोलतायत, पण तरी सुद्धा मनसे मात्र म्हणते आता प्रपोजल उद्धव ठाकरेंकडनं आलं पाहिजे. आता याच्यात एक नाजूकपणा मी तुम्हाला सांगतो. प्रश्न 2 राष्ट्रप्रमुखांमधला असतो की 2 पक्षप्रमुखांमधला असो, आम्हाला तुमच्याकडून प्रपोजल पाहिजे किंवा या मागण्या त्या स्ट्रेचरच्या व्यक्तीकडून होतात. म्हणजे उदाहरणार्थ राज ठाकरे कदाचित नाहीत, पण किमान बाळा नांदगावकरांकडनं असा काही प्रस्ताव गेला असता, तो सुद्धा एका विशिष्ट टोनमधून गेला असता तर तो स्वीकारता आला असता. पण जेव्हा संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव जेव्हा म्हणतात की हे तोंड वगैरे पोळलेलं आहे, मग आता प्रस्ताव यावा, त्याला एक थोडी निगेटिव्ह कनोटेशन येतं, थोडी कटुता येते त्या वाक्याला आणि त्या मागणीला. आणि तुम्ही नाही मागणी करू शकत उद्धव ठाकरेंना, जेवढं मला बेसिक पॉलिटिक्स कळतंय. या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं आहे गजानन? आम्ही तशी मागणीच करत नाही. मला वाटतं मी संदीप असेल किंवा अविनाश असेल त्यांचे स्टेटमेंट नीट ऐकले. तर आता राहिला प्रश्न बाळा नांदगावकर साहेबांचा. मला वाटतं 2014 आणि 2017ला बाळा नांदगावकर साहेब तर गेले होते मातोश्रीवरती, बाळा नांदगावकर साहेब गेले होते आणि ते दोनही अनुभव हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. याच्याबद्दल मला वाटतं सन्माननीय राजसाहेब ठाकरे सुद्धा बोललेले. बरं, सातत्याने जर आम्ही पुढाकार घेतलाय आणि त्याला होकार मिळाल्यानंतर त्याचं मूर्त स्वरूपच येत नसेल, बरं, म्हणजे आज संजय राऊत साहेब यांचं खरं तर अभिनंदन, कौतुक करायला पाहिजे की त्यांना जो कॅफेटेरिया वाटत होता ते आज किमान घर वाटायला लागले. म्हणजे आज त्यांनी अमित साहेबांच्या बद्दल बोलताना खूप गोडवे गायले, याचं कौतुकच करायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी, वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देणं, कुठल्याही युतीचे प्रस्ताव नव्हते, हे राजसाहेब ठाकरे होते की ज्यांना वाटत होतं की तिथे ठाकरे निवडून यायला हवेत. एक पहिल्यांदा आपल्या घरातलं एक मूल उभं राहिले. ठाण्यामध्ये महापौर व्हावा म्हणून आमचे 7 ते 9 नगरसेवक होते, याचा प्रस्ताव घेऊन त्यावेळी एकनाथ शिंदे गेले होते. आम्ही त्याबद्दल काही मागितलं नाही आणि आम्ही महापौर पदाला पाठिंबा दिला. म्हणजे मला आठवतं, मी ही खरं म्हणजे गोष्ट बोलू नये, पण तरी आदित्य ठाकरेंवर आता जी काही चौकशीचा ससमिरा वगैरे मध्ये सुरू झाला होता त्याच्यावेळी शर्मिला ठाकरे वहिनींना विचारण्यात आलं, त्या म्हटलं असं करूच शकत नाही आदित्य. हे आणि त्याच्यानंतर मला वाटतं संजय राऊत की आदरणीय उद्धव साहेब धन्यवाद म्हणाले आणि त्याच्यानंतर परत वहिनींनी उत्तर दिलं की असे आभार मानायचे क्षण आपणही आम्हाला द्यावेत. हो, खरं आहे.
हा इंटरेस्टिंग मुद्दा, हा खरा हा मुद्दा इंटरेस्टिंग आहे. मी विसरलो होतो पण हा मुद्दा आहे. बरोबर आहे, बातमी मीडियामध्ये खूप चर्चा झाली होती. अनेक मुद्दे जे आहेत बरं. ते आमच्याकडून म्हणजे आज अविनाश बोलताना एक म्हटलं की तुम्ही 1 पाऊल पुढे आम्ही 100 पावलं पुढे येऊ. बरं, सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्या महाराष्ट्रातलं इतकं उमदं आणि मोठ्या मनाचं नेतृत्व आहे ठीक आहे की आपण मागणी न करता आम्ही महापौर पदाला हे दिलंय, आपण मागणी न करता आम्ही आदित्य ठाकरेंना त्यावेळी आता पाठिंबा बघूया दिलाय. जसं गजानन आता ते थँक्यू म्हणण्यासाठी तुम्ही त्यासाठी मग पहिल्यांदा आता- कॉफी आता प्यायला मला जा, वाटतं मग वेळ- कॉफीचा आता कप मला घेतल्यानंतर वाटतं- थँक्यू म्हणा, आता पण मला त्यासाठी वाटतं आधी वेळ घरी जा. आपली आहे. आता वेळ आपली आहे, आम्ही 2 वेळा आलोय आपल्याकडे. ठीक आहे. जर ठीक आहे, मला आपल्याला भावना एक लक्षात आली आणि आपण ते गजानन तुम्ही नरोवा सांगितलेले कुंजवा संदर्भ कशाला सुद्धा आहेत. मला भूमिका घेताय? म्हणजे मला नरोवा उलट कुंजवा मला कशाला असं भूमिका वाटतंय घेताय की आणि संकेत बाहेरच्या देताय नेत्यांपेक्षा या चर्चेतले दोन्ही नेते अनिश आणि गजानन असेल हे फार बॅलन्स आणि एकमेकांना सांभाळून घेण्याचा सेटिंग झालं होतं की काय चर्चेच्या पूर्वी, याच्याबद्दल मला जरा शोध घ्यावा नाही, लागेल. मला माहिती पण नव्हतं. मी कोणी विश्वास आहे पाटकांकडे चर्चेला. जातो. विश्वासजी आणि अतुल लोंढेंना मला एक सामायिक प्रश्न असेल, दोन्ही या घटनांचे आपापल्या पातळीला तुमच्या पातळीला काही परिणाम संभवू शकतात किंवा नाही संभवू शकणार. विश्वासजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, असं झाल्यास मुंबई महापालिका जे भाजपचं मोठं टार्गेट आहे, तुम्हाला काय आव्हान वाटतं? शेवटी ठाकरे नाव तर यांच्याकडे, शिंदेकडे ठाकरे आडनाव तर नक्की नाहीये, त्याचा परिणाम होईल की नाही? नाही, आम्हाला वाटत नाही काही फरक पडेल. भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणजे एकनाथ शिंदे गट, अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टी ही अवैध आहे. आणि आम्ही यावेळेस मुंबईमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रभर ज्या प्रकारच्या निवडणुका होतील आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये निवडून देणार आहे. बरं. आता काय झालं की शिवसेना उद्धव ठाकरे असो किंवा मनसे असो, ठीक आहे, आणि आता काँग्रेस देखील त्याच्यासोबत जोडले जाते की यांना सर्वाइव्हलचा प्रश्न आल्यामुळे एकदम निवडणुकीच्या तोंडावरती एकत्रित येत आहे. मात्र जनतेच्या मनामध्ये काय आहे, यांनी कधी ऐकलंय का? 2019ला यांना जेव्हा आम्ही जनादेश दिला तरी त्यांनी झुकारला. त्यामुळे जनतेच्या मनात एकच आहे की आता यांचे नाटकं पुष्कळ झाले. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चाललेले आहे. त्यामुळे एकनाथ पण म्हणजे शिंदे विश्वास पाठक आता म्हणजे आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस आणि बाकीचे नेते शिवतीर्थावर जाणं बंद करणार? विश्वास पाठकजी, आशिष शेलारांचं कॉफी पिणं बंद होणार, चंद्रकांत पाटील जाणं बंद होणार? त्या भेटीगाठी होणारच ना. अच्छा, भेटीगाठी होणारच. बरं, ठीक आहे, आज ठीक आहे. मला लक्षात आलं, मला वेळ कमी उरलाय. मी अतुल लोंढेंकडे सुद्धा जातो. अतुलजी, राज ठाकरे शिवसेना एकत्र येत असतील तर ते 2 पक्ष आणि पर्यायानं 2 व्यक्तींमधले संबंध असतील का? मवियाचा त्याला पाठिंबा असेल, मवियाला हे स्वागत आहे, म्हणजे मविया स्वागत करणार आहे, याच्यातला मोठा पक्ष तुम्ही आहात, म्हणून तुम्हाला प्रश्न. नाही, आता त्या संदर्भामध्ये मी पहिल्या याच्यात बोललोच होतो. पण एक गोष्ट आहे की आमचा काँग्रेस पक्ष हा नॅशनल ब्रँड आहे, गांधी ब्रँड आहे आमच्याजवळ. आम्ही अनेक वेळा जे आहे ते फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेतलेली आहे. त्यामुळे आम्हाला कोणाच्या जाण्यानी येण्यानी खूप काय असा फरक पडेल असं अजिबातच नाही. भाजपने असं समजून नये की रजिस्ट्री लावून दिलेली आहे आपल्याला. पण एक गोष्ट मात्र खरी, जे राजकारणाचा चिखल महाराष्ट्रामध्ये भाजपने केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं घरं फोडलेले आहे, त्याचं जर वर्तुळ पूर्ण होण्याची सुरुवात जर ठाकरे कुटुंबापासून होत असेल तर त्याचा अंत जो आहे तो अजित पवार जे आहेत, अजितदादा, ते पवार साहेबांकडे परत जाण्यातही होऊ शकतो. आणि तसं जर झालं तर महाराष्ट्राला आनंद होईल. कारण ही महाराष्ट्राच्या मनातली गोष्ट आहे. महाराष्ट्र हा संयमित आणि चांगलं राजकारण, पुरोगामी राजकारण जे आहे ते बघितलेला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र सौहार्दाचं, जरी राजकीय विरोध असला तरी सौहार्दाचं वातावरण एक दुसऱ्यांमध्ये असलं पाहिजे, नेत्यांमध्ये. अशा पद्धतीचं वातावरण, एक उदाहरण सांगतो. जेव्हा नितीन गडकरींच्या पोरांचा हे होतं, रिसेप्शन होतं दिल्लीमध्ये, त्यावेळेस पवार साहेब त्या रिसेप्शनला गेले होते आणि नितीन गडकरी साहेब त्यांच्या पाया पडले होते. तर त्याचं उत्तरेमध्ये इतकं त्याचं हे झालं होतं की असं कसं होऊ शकते, तर विरोधक आहेत. म्हणजे महाराष्ट्रातली जे राजकारण आहे, जे एक सौहार्दाचं राजकारण आहे, एक चांगल्या संबंधाचं राजकारण आहे, बरोबर, ते राजकारण टिकावं आणि ते पुन्हा यावं हे महाराष्ट्राच्या मनात आहे. त्याची सुरुवात हा योगायोग मला बघायला मिळतो. अतुल लोंढे आणि विश्वास पाठक दोघेही नागपूरचे आहेत. शेवटी निवडणूक आहे. अतुल लोंढे आणि विश्वास पाठक दोघेही नागपूरचे आहेत, त्यामुळे त्यांनी सुद्धा हा एक प्रकारचा बंध कायम सगळे बंधच दिसतात आजच्या चर्चेमध्ये. आजच्या चर्चेमध्ये गजानन आणि अनिश यांची युती आहे आणि विश्वास पाठक आणि अतुल लोंढेंची पण युती आहे, कारण दोघे नागपूरचे. मला आता लक्षात आलं की दोन्ही नागपूरकरांनाच मी बोलावलेलं आहे कार्यक्रमाला. आणि तिसऱ्या मृणालिनी नानिवडेकर, त्याही नागपूरच्या आहेत, मृणालिनी नानिवडेकर. मृणालिनीजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, त्यानंतर शेवट करायला मी वळंजूनकडे जाणार आहे. माझा प्रश्न आहे की हे ठीक आहे, एक चांगलं वातावरण आहे वगैरे सगळं, पण काही गोष्टी प्रॅक्टिकॅलिटीच्या आहेत. ती प्रॅक्टिकॅलिटी अशी, उद्धव ठाकरे किती म्हणले तरी शेवटी 20 आमदार आणि नगरसेवक, मुंबई महापालिकेत टेक्निकली सत्ता असताना प्रशासक बसलेली महापालिका त्यांच्याकडे आहे, काही खासदार आहेत. अशावेळी राज ठाकरे या आपल्यापेक्षा जास्त सामर्थ्य असलेल्या पक्षावर डील कसं करणार? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. उद्धव ठाकरेंसाठी मुंबई जिंकणं हे अतिशय आवश्यक आहे. लोकसभेचा सामना त्यांनी जिंकला,
मवियातल्या दोन्ही घटक पक्षांना बरोबर घेऊन त्यांनी जिंकला. विधानसभेत मात्र त्यांना हार पत्करावी लागली. मुंबई महानगरपालिका हातातनं जर गेली तर उद्धव ठाकरेंचा खूप मोठा शक्तिपात होईल. तो उद्धव ठाकरेंचा नसेल तर तो शिवसेनेचा असेल आणि ब्रँड ठाकरेचा पण असेल. बरं, तो ब्रँड ठाकरे घरातच राहावा यासाठी सध्या बेरजेचं राजकारण करण्याची आवश्यकता त्यांच्या लक्षात येते. पण ही आवश्यकता प्रत्यक्षात आणताना राज ठाकरेंच्या पक्षाला जर त्यांच्या मनात असेल तर नक्की शिवसेना काय काय देऊ शकेल हा खूप मोठा प्रश्न आहे. राज ठाकरे स्वतःच्या मुलाचा विजय देखील खात्रीलायकरित्या प्रत्यक्षात आणू शकले नाहीत. त्यामुळे अशा पक्षाला नक्की काय द्यायचं ही भावना शिवसेना उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात निश्चितपणे येईल. प्रसन्नजी, मला वाटतं प्रश्न याहून कितीतरी व्यापक आहे. मराठीच्या नावानी सातत्याने प्रादेशिक पक्ष गळे काढतात, शिवसेनेचे तिन्ही पक्ष काढतातच. मान्य आहे, कोणत्याही प्रदेशातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत, त्यांची प्रगती व्हायला पाहिजे. या सगळ्या प्रादेशिक पक्षांनी या लोकांच्या रोजगारासाठी काय केलं? बाळासाहेब ठाकरे ब्रँड का ठरला? कारण दाक्षिणात्यांना आव्हान देत त्यांनी भूमिपुत्रांना अर्थात मृणालिनी, या सगळ्या काही प्रमुख पक्षांची प्रश्नांची उत्तरं यांना द्यावी लागतील. भावना तर आहेतच, पण त्याशिवाय उत्तरं सुद्धा द्यावी लागतील आणि ते प्रश्न महापालिका निवडणुका तोंडावर येईल त्यावेळी या दोघांना विचारलं जाईल, तुम्ही काय केलं होतं म्हणून आम्ही तुमच्याकडे यावं, फक्त ठाकरे ब्रँड म्हणून यावं का? पण ते प्रश्न आणि त्याची उत्तरं त्या नेत्यांना जनतेला देऊ द्या. तुर्तास तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला, मृणालिनीजी तुम्ही दिला, सतीश वांजूंकडे मला फार जाता आलं नाही, त्यांची मी त्यांना दिलगिरी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अतुल लोंढे, विश्वास पाठक, अनिश गाडवे आणि गजानन, तुम्हा सगळ्यांचे आभार. आणि आता नेहमीप्रमाणे चर्चेच्या शेवटी आपण जाणार आहोत पोल सेंटरला आणि पाहणार आहोत आजच्या प्रश्नाला तुम्ही कशा प्रकारे कौल दिलेला आहे, मतदान कसं केलेलं आहे. प्रश्न पाहूया पहिल्यांदा. आज खरा ठाकरे ब्रँड कुणाचा? 24,000 मतं आलेली आहेत सर्व सोशल मीडियावरून. एकूण 47% म्हणतायत उद्धव ठाकरे यांचा ठाकरे ब्रँड आहे, 25% म्हणतायत राज ठाकरे यांचा ठाकरे ब्रँड आहे, तर 28% म्हणतायत ब्रँड दोघांचाही आहे, ठाकरे ब्रँड दोघांचा आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाचा आदर, कौलाचा आदर. नेहमीप्रमाणे 0 ओव्हरमध्ये आपण इथे थांबणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.